अभिजित दिपकेवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आंदोलक अभिजित दिपके सध्या नागपुरात एका खासगी हॉटेलमध्ये थांबले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडक गस्त सुरू केलेली आहे। इथूनच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। पाहूयात। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके जे आहे ते नागपुरात दाखल झालेले आहे। खरं तर 4 वाजता संविधान चौकामध्ये त्यांचं आंदोलन आहे आणि नागपूर विमानतळावरून सध्या ते याच जे आहे हॉटेलमध्ये ते थांबलेले आहे। या हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जी माहिती मिळते 12 वाजताच्या सुमारास पत्रकार परिषद घेणार आहे। मात्र कुठेतरी काल जयपूर येथे झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जे आहे नागपूर पोलिसांनी कडक बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा अशाच पद्धतीचा पोलीस बंदोबस्त जो आहे तो संविधान चौकामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे। 12 वाजता पत्रकार परिषद होणार आहे आणि 4 वाजताच्या सुमारास जे आहे ते आंदोलन जो आहे सुरुवात होईल। त्यामुळे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडून यासाठी त्यांना नोटीस सुद्धा बजावण्यात आली आहे। आक्षेपार्ह वक्तव्य करू नये असं सुद्धा सांगण्यात आलं आहे। मात्र कडक बंदोबस्त जो आहे तो पोलिसांचा पाहायला मिळत आहे। कुठल्याही बाबतीत खबरदारी म्हणून किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडून यासाठी नागपूर पोलीस जे आहे ते अलर्ट मोडवर आपल्याला पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।